अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजपासून दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सुरू झालेलं आहे. गुरुचरित्र पारायण महाराज, आपण दत्त महाराजांची जेव्हा सेवा करतो तर महाराज आपल्याकडून ते गुरुचरित्र पारायण करून घेता. पण गुरुचरित्र पारायण आपण करतो, पण घरामध्ये वादविवाद असेल, भांडणं असेल किंवा आपली चिडचिड का बरं होते, तर आपण जी चिडचिड असेल ती चिडचिड थोडी कमी करायला पाहिजे आणि महाराजांची जी सेवा आहे ती सेवेमध्ये लक्ष राहायला पाहिजे. आपल्याला वाद होणार आहे, चिडचिड पण होईल, पण मनापासून गुरुचरित्र पारायण आपण वाचायला पाहिजे. गुरुभक्ती काय आहे ती गुरुचरित्र वाचल्यावरच आपल्याला समजत असते. गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता, नामस्मरण करू शकता. आणि गुरुचरित्रामध्ये आजच्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की महाराजांचं चरित्र, आज 1 ते 9 अध्यायामध्ये असं वर्णन आहे की महाराजांचं चरित्र जर ज्या घरामध्ये वाचलं जाईल त्या घरामधले वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, ग्रहबाधा असेल, ह्या सगळ्याची गोष्ट निरसन होत असते. म्हणजे गुरुचरित्र नुसतं आपण वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या काही व्याधी आदी काही असेल त्या सगळ्या निघून जातात. मग गुरुचरित्र आपण स्वतः आपल्या मुखाने वाचायला पाहिजे. गुरुचरित्र वाचताना मोठ्याने गुरुचरित्र वाचलं पाहिजे आणि न घाबरता गुरुचरित्र वाचलं पाहिजे. खूप जण घाबरता, आमचे हे नियम पाळणं होत नाही, ते नियम पाळणं होत नाही. नियमाचा बहु न करता दत्त महाराजांना समजून घ्यायचं असेल तर गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. खूप अनुभव आहे. गुरुभक्ती कशी असती, गुरुनिष्ठा कशी असती. आजच्या अध्यायामध्ये जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे तिन्ही देवता जेव्हा आपल्याला आशीर्वाद द्यायला येत असतात, तो भक्त म्हणतो की मी तुमची सेवा करत नाही, मी तुम्हाला पूजत नाही, मी फक्त माझ्या गुरूंची सेवा करतो. तर देव असे म्हणतात की जे गुरूंची सेवा करतात त्यांना देवाची सेवा करायची आवश्यकता नाही, म्हणजे देवच त्यांना पूर्ण आशीर्वाद देत असतो. म्हणजे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, बाकी काही आवश्यकता नाही. म्हणजे आपण गुरूंची सेवा केली, गुरूंचं नामस्मरण आपण केलं, गुरूंची भक्ती केली तर आपल्याला देवांची जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. माता पित्याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात, तुळशी मातेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि आपल्याला मनामध्ये भीती न ठेवता गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. मन प्रसन्न होतं. 7 दिवस कसे निघून जाता आपल्याला लक्षात राहत नाही आणि मन छान होतं. मनामधली भीती दूर करून गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे आणि आनंद खूप आहे, मन चांगलं वाटतं. आज पहिला दिवस आहे, खूप छान वाटतंय आणि महाराज करून घेता. दत्त महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ.